आता वळत मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबईत 90% खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही, मुंबई शहर जिल्ह्यातील पालिका शाळांमध्ये काम पूर्ण, तर उपनगरातील पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू। अंधेरी दहिसर मेट्रोची प्रवासी संख्या 3,11,000 प्रवासी संख्येने बुधवारी गाठला। 3,11,000 प्रवाशांचा नवा उच्चांक। मेट्रो 2 आणि मेट्रो 7 मार्गावरती प्रवासी संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ। स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मुंबई 33व्या क्रमांकावर, गेल्या वर्षीपेक्षा क्रमांक सुधारला। गेल्या वर्षी स्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक 37वा। श्रीमंत महानगरपालिका म्हणून ख्याती असलेल्या मुंबई मनपाला पहिल्या 10 क्रमांकांमध्ये येण्यास बराच मोठा पल्ला गाठावा लागणार। मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 32% पाऊस। गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत कमी पाऊस। गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये 50%हून अधिक पर्जन्यमानाची नोंद। धरण क्षेत्रात मात्र दमदार पावसामुळे मात्र धरणं जी आहेत ते 80% जो आहे तो धरणांमध्ये जलसाठा झाला आहे। महापालिकेच्या 64 भूखंडांवरील झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी 86 बिल्डरांचा निविदा। शहर आणि पश्चिम उपनगरातील 22 योजनांसाठी सर्वाधिक प्रतिसाद। अंतिम टप्प्यामध्ये 25%हून अधिक 3 प्रीमियम देणाऱ्या विकासकांची लॉटरी काढून निवड होणार। पुणे सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद। सुरक्षितता आणि तांत्रिकतेचं कारण देत एअर इंडियाचा निर्णय। पुणेकरांना सिंगापूरला जाण्यासाठी मुंबई किंवा दिल्ली गाठावी लागणार। पुण्यातील मुंडवा पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये शनिवारी तात्काळ पासपोर्ट विशेष मोहीम। नागरिकांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून तत्काळ अपॉइंटमेंट उपलब्ध करून दिली जाणार आहे। पुण्यातील फिरत्या खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांकडून अल्टिमेटम। सरन्यायाधीश आणि राज्यपाल यांनी याबाबत 10 दिवसात निर्णय घ्यावा, वकील संघटनांची मागणी। अन्यथा 1 ऑगस्टपासून काम बंद आंदोलनाचा इशारा। पुण्यात चांदणी चौकातील पुलाचं काम 7 महिन्यांनंतरही अपूर्णच। पादचारी पुलाचा केवळ खांबांना पायाचं काम पूर्ण। रस्त्यावर पादचारी जीव मुठीत घेऊन जे आहेत ते रस्ता ओलांडत असल्याचं। एखादा अपघात घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग येणार का? स्थानिकांचा सवाल।